श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 मे मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. मे महिना तुमच्यासाठी नक्की काय घेऊन येतोय? जुन्या अडचणी संपून नवीन सुरुवात होणार का? करिअरमध्ये मोठी संधी मिळणार की अजून थांबावं लागणार? पैशाची आवक वाढणार की खर्च डोकं वर काढणार? प्रेम आणि नातेसंबंधात गोडवा वाढणार की काही गैरसमज त्रास देणार? कुटुंबात आनंदाचे क्षण येणार की थोडा तणाव जाणवणार? आरोग्य तुमची साथ देणार की थोडी काळजी घ्यावी लागणार? विद्यार्थ्यांना यश मिळणार की अजून मेहनत वाढवावी लागणार? हा महिना तुम्हाला पुढे नेणारा ठरणार की काही शिकवण देऊन जाणार? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया वृश्चिक राशीसाठी हा महिना कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिन्यातील प्रत्येक आठवडा तुमच्यासाठी वेगवेगळे रंग घेऊन येणार आहे. कधी गोड, कधी थोडा ताण देणारा तर कधी उत्साहाने भरलेला असा हा प्रवास असणार आहे. पहिला आठवडा थोडा धावपळीचा आणि गोंधळाचा जाणवेल. काम एकदम वाढलेलं असेल. काही गोष्टी वेळेत पूर्ण होत नाहीत असं वाटेल. मनात थोडी अस्वस्थता राहील. पण याच आठवड्यात तुम्हाला स्वतःची क्षमता कळेल. तुम्ही ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळाल ते तुमच्यासाठी पुढे फायदेशीर ठरेल. थोडा संयम ठेवला तर गोष्टी हळूहळू सुरळीत होतील. दुसरा आठवडा थोडा स्थिरतेकडे नेणारा असेल. आधीचा गोंधळ कमी होईल. कामात थोडा आराम मिळेल. काही नवीन संधी तुमच्या दारात येऊ शकतात. या संधी ओळखणं आणि त्याचा योग्य वापर करणं तुमच्यावर असेल. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय घेण्याची ताकदही येईल. तिसरा आठवडा तुमच्यासाठी खास ठरणार आहे. काही मोठे निर्णय घ्यावे लागतील. नातेसंबंधात सुधारणा दिसेल. प्रेमात गोडवा वाढेल. आर्थिक बाबतीतही काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. हा आठवडा तुमचं मन आनंदी ठेवणारा असेल. चौथा आठवडा थोडा परत ताण देणारा असू शकतो. कामाचा प्रेशर वाढेल. काही जबाबदाऱ्या वाढतील. पण यावेळी तुम्ही आधीपेक्षा जास्त मजबूत असाल. अनुभवामुळे तुम्ही सगळं नीट सांभाळाल. पाचवा आठवडा थोडा रिलॅक्स देणारा असेल. मागच्या सगळ्या धावपळीनंतर थोडं शांत वाटेल. स्वतःसाठी वेळ मिळेल. काही लोकांसाठी हा आठवडा नवीन योजना आखण्याचा असेल. करिअर आणि व्यवसाय. मे महिना तुमच्या कामाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सुरुवातीला कामाचा ताण खूप जाणवेल. काही गोष्टी अचानक तुमच्यावर येतील. तुम्हाला वाटेल की हे सगळं कसं हाताळायचं. पण तुम्ही हार मानणार नाही. तुमच्यात एक वेगळी जिद्द असेल. ऑफिसमध्ये काही लोक तुमच्यावर नजर ठेवून असतील. तुमच्या कामाची चाचणी घेतली जाईल. त्यामुळे कामात कसूर करू नका. प्रत्येक काम वेळेत आणि नीट पूर्ण करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन डील्स घेऊन येऊ शकतो. काही जुने अडकलेले व्यवहार पूर्ण होतील. पार्टनरशिपमध्ये थोडी काळजी घ्या. कुणावरही अंधविश्वास ठेवू नका. महिन्याच्या मध्यात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. शेवटच्या आठवड्यात कामाचा ताण शिगेला पोहोचेल. पण याच काळात तुमचं नाव होईल. मेहनतीचं चीज होणार आहे. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत हा महिना थोडा सांभाळून चालण्याचा आहे. सुरुवातीला खर्च जास्त होतील. काही अनपेक्षित खर्च समोर येतील. घरात किंवा वैयक्तिक कारणांमुळे पैसे जास्त जातील. पण काळजी करू नका, कारण महिन्याच्या मध्यात पैशांची आवक वाढेल. काही जुने अडकलेले पैसे परत मिळतील. गुंतवणूक करण्यासाठी हा काळ ठीक आहे. पण घाई नको. नीट विचार करूनच पाऊल टाका. शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीकडे लक्ष दिलं तर पुढील काळासाठी फायदा होईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमाच्या बाबतीत हा महिना भावनांनी भरलेला असेल. सुरुवातीला काही गैरसमज निर्माण होऊ शकतात. छोट्या गोष्टी मोठ्या वाटू शकतात. त्यामुळे संवाद खूप महत्त्वाचा आहे. ज्यांचं नवीन रिलेशन आहे त्यांच्यासाठी हा काळ सुंदर आहे. एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळेल. विवाहित लोकांसाठी मध्याचा काळ चांगला आहे. नात्यात गोडवा वाढेल. एकत्र वेळ घालवायला मिळेल. शेवटी नातं अधिक मजबूत होईल. काही जणांसाठी नातं पुढच्या टप्प्यावर जाईल. कौटुंबिक जीवन. घरच्या बाबतीत सुरुवातीला थोडा तणाव जाणवेल. एखाद्या विषयावर मतभेद होऊ शकतात. पण तुम्ही संयम ठेवलात तर सगळं ठीक होईल. घरच्यांचा पाठिंबा मिळेल. मध्यात काही आनंदाचे क्षण येतील. एखादं शुभकार्य होण्याची शक्यता आहे. शेवटी घरात शांतता आणि आनंद दिसेल. शिक्षण आणि विद्यार्थी जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष केंद्रित करायला अडचण येईल. पण हळूहळू सुधारणा होईल. शिक्षकांचा सपोर्ट मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. शेवटी मेहनतीचं फळ मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडी काळजी घ्या. थकवा जाणवेल. रुटीन सुधारण्याची गरज आहे. मध्यात तब्येत सुधारेल. व्यायाम केल्यास फायदा होईल. शेवटी ऊर्जा वाढेल. उपाय. मंगळवारी हनुमान चालीसा वाचा. लाल वस्तू दान करा. ओम नमः शिवाय जपा. सूर्याला अर्घ्य द्या. मे महिना तुमच्यासाठी अनुभवांनी भरलेला असेल. सुरुवातीला थोडा ताण, पण शेवटी समाधान मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नात्यांमध्ये स्थिरता दिसेल.
संयम, मेहनत आणि योग्य निर्णय घेतले तर हा महिना तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मे महिना एकदम सरळसोट जाणार नाही, हे आधीच लक्षात ठेवा. सुरुवातीला थोडा गोंधळ, कामाचा ताण आणि मनात अस्वस्थता जाणवेल. काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत असं वाटेल, त्यामुळे चिडचिड होऊ शकते. पण ही फक्त सुरुवात आहे. हळूहळू चित्र बदलायला लागणार आहे. महिन्याच्या मध्यात परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. करिअरमध्ये संधी मिळतील. तुमचं काम लोकांच्या लक्षात येईल. व्यवसायात थोडा फायदा दिसायला लागेल. पैशांची आवक सुधारेल जरी खर्चही सोबतच असतील. त्यामुळे थोडं प्लॅनिंग करून चालणं गरजेचं आहे. नातेसंबंधांच्या बाबतीत सुरुवातीला गैरसमज होण्याची शक्यता आहे, पण संवाद ठेवलात तर ते लवकरच दूर होतील. प्रेमात आणि कुटुंबात हळूहळू गोडवा वाढेल. काही जणांसाठी नात्यांमध्ये नवीन वळण येऊ शकतं. आरोग्याच्या बाबतीत सुरुवातीला थोडी काळजी घ्यावी लागेल, पण नंतर ऊर्जा वाढेल आणि तुम्ही फ्रेश वाटाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असला तरी शेवटी चांगले परिणाम देणारा आहे. थोडक्यात सांगायचं तर हा महिना सुरुवातीला परीक्षा घेईल, पण शेवटी तुम्हाला पुढे नेईल. संयम, स्मार्ट निर्णय आणि स्वतःवर विश्वास ठेवलात तर मे महिना तुमच्यासाठी प्रगतीचा मार्ग उघडणारा ठरणार आहे. धन्यवाद.